स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मी आहे माझं हॉस्टेल नुवारा एलिया, तिथं मी थांबलेलो काल। तर आज मला जायचं आहे एल्लाला। आपण एल्लाला जाण्यासाठी इथनं नानू या रेल्वे स्टेशन आहे, तिथनं एक 9:15ची ट्रेन होती, सकाळची एक होती, आजची काहीतरी एक 9:15ची, आणि आता एक 9:45ची ट्रेन आहे। तर आता वाजलेत 10। तर बरं काय करायचं, तर इथलाच तो पोरगा आहे ज्याने मला काल नुवारा एरिया दाखवला, त्यालाच बोलतो होता मला स्टेशनला सोड। तर मी आता तुम्हाला माझं हॉस्टेल दाखवतो इथलं कसं आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणजे असं वाटेल फील होईल का तुम्ही घरातच आहेत। तर मी दाखवतो तुम्हाला कसं हॉस्टेल आहे। असं तुम्हाला वाटेल का घरातच तुम्ही आहेत, असं तुम्हाला फील होईल। Will miss the upcoming Asia Cup as his recurring back injury is unlikely to heal in time. तर इथं माझा बेड, आता मी पॅकिंग केले, तर थोड्या वेळात निघीन 15-20 मिनिटात। आणि इकडेच लगे किचन आहे, त्याने माझा ब्रेकफास्ट ठेवला आहे, बट मी विसरून गेलो की आज माझा उपवास आहे। हा किचन, आणि इकडे बाथरूम आहे, कोण गॅलरी का नाही, असं बाथरूम। सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही ह्या हॉस्टेलला येऊन थांबा आणि एक्सपिरियन्स घ्या, एवढा भारी वाटतंय ना, म्हणजे एकदम। आणि हेल्पफुल आहेत, इथली लोक आहेत ना सगळे हेल्पफुल आहेत। तर तुम्ही नक्की या हॉस्टेलला व्हिजिट द्या। नसीर्स हॉस्टेलचं नाव आहे। तर आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय कसा नाही। तर आता माझ्या हॉस्टेलवरनं नाऊ या रेल्वे स्टेशनला यायला मला एक काहीतरी 20-30 मिनिटं लागली। तर तिथनं इथे यायला माझे 1300 रुपये घेतले। म्हणजे तो बोलते आता तो म्हणजे चांगला असा एक मित्र टाईपच झाला। तर तो बोलते तुझ्यासाठी 1300च। थोडा तिथं मध्ये फोटो काढायला थांबले, नंतर मग इथं थांबलो। आणि इथनं नाऊ यावरून एल्लाला जायला 160 रुपयाचं तिकीट, म्हणजे आपल्याकडेच बघा 40 रुपये। आणि थर्ड क्लास घ्या सगळ्यांनी तिकीट, ते फर्स्ट क्लास सेकंड क्लास काय नसतं एवढा, फक्त पासवायची कामं असतात। तर आता पोचलो का लगेच मी बॅग ठेवणार, फ्रेश होणार आणि लगेच दुसऱ्या पॉईंटला व्हिजिट करणार। म्हणजे टाईम नको, म्हणजे असं उद्या मॉर्निंगला उठून वगैरे थोडंसं परत एक पॉईंट बघू करायला भेटला तर नंतर मग जाणार कत्तरगामा, याला नॅशनल पार्कला जायचं आहे मला। तर फायनली मला ट्रेनचा प्रवास करायला भेटतंय। इथले असे जे म्हणजे ट्रेन प्रवास, याला नॅशनल पार्क, बरं सीता माता मंदिर, जे जे मला बघायचं ते बघायला भेटले, आणि सिगिरिया जे मला बघायचे होते ते बघायला भेटलेत। तर बघ एवढ्या लेट झाल्या, 9:45ची ट्रेन होती, तर अजून ट्रेन आली, सगळी वाट बघतात ट्रेनची। बघू कधी ट्रेन येतं। मी ट्रेनमध्ये बसले, पण ट्रेनमध्ये एवढी गर्दी येईल लय बेकार। आपली तर 40 रुपयात एवढं भारी सीट, एवढी क्लीन ट्रेन मुश्किल आहे। आपली तर फर्स्ट क्लास पण असते का नाही काय आयडिया काय, की फर्स्ट क्लासला बसतो नाही, तर एवढे ट्रेन क्लीन आहे आणि बसायला पण एकदम कम्फर्ट। मी मस्त आपला घाई एकदम मस्त चढलो, आणि म्हणजे इकडे धक्का मारून मला सीट बसायला भेटली। बाकी सगळे जे उभे सगळे मस्त मला बसायला भेटले, आणि भारी व्ह्यू आहेत। तर मी व्ह्यू दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात। आणि ट्रेन पोहोचायला मला वाटतं 3 तास तरी घेईल असं वाटतं, कारण की ट्रेन एवढीच पोहोचते, म्हणजे 20-30चा स्पीड असेल या ट्रेनचा। तर बघू आता कसं काय। तर नशीब मला बसायला जागा भेटली, नाही तर 3 तास मला उभं राहून तेच चढताना विचार करत होतो जागा भेटेल का नाही। तर मला बसायला जागा भेटली। आणि तुम्हाला बोललेच मी फर्स्ट क्लास तिकीट काढूच नका, थर्ड क्लास परफेक्ट आहे। कारण की फर्स्ट क्लासमध्ये पण असंच असतंय, आणि थर्ड क्लासमध्ये पण सेम असंच आहे।
स्टेशनला पोहोचलोय आता. याला स्टेशनवरून हॉस्टेलला कसा यायचा पिकमी ॲपवरनं बघायची का इथनं काही रिक्षा आहेत. बघू आता काय भेटतं काय नाही. पक्की नुसती गर्दी आहे. ही लोक सगळी थांबले. तर चालत चालत मी चालले हॉस्टेलला. हॉस्टेल रेल्वे स्टेशनपासून फक्त 400 मीटर आहे. म्हणजे 10 मिनटं दाखवते इथनं बाय वॉक. आणि अजून एक, तुम्ही जेव्हा इथल्या रेल्वेला बसता तिकीट घेता तर तिकीट घेतला, तिकीट जेव्हा एंट्री असतं तेव्हा पण ते चेक करतात आणि जेव्हा एक्झिट होतं आहे तेव्हा पण चेक करतात. तर इथं बऱ्याच जणांनी काय आलं, एंट्री केली त्यांना वाटलं का तिकीटचं काम नाही, फेकून दिला. मी माझ्या बॅगेत ठेवलेला. तर मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा पण तुम्ही तिकीट काढाल तो तुमच्या बॅगेत सांभाळून ठेवा. म्हणजे तुम्हाला तो एक्झिट करताना दाखवता येईल, नाहीतर मग तुम्हाला फाईन पाडायला लागेल. मस्त फ्रेश होऊन लाडू खाऊन तर चालले नायनार्स बीच बघायला. मला रावना केव जर पॉसिबल झाला तर आजच रावना केव पॉसिबल करेन मी. उद्या ढकलण्यापेक्षा जर आजच झाला तर बघू आज 1 पॉईंट आहेत का 2. तर बेसिकली मी इथं नायनार्स आणि रावना केव्ज हे पॉईंट माझे फिक्स आहेत. तर मला जास्त टाईम भेटला तर अजून इथे बरेच पॉईंट आहेत ते करायचा प्रयत्न करेन. बघू आता टुकटुक किती घेते नायनार्स बीचला जायचे. असं सोबत कोणतरी असं तर असा म्हणजे पैसे सेव्ह झाले असते थोडे. म्हणजे इथं 10,000 संपणार आहेत, तिथं थोडे कमी संपले असते. तर आता मी नायनार बीचला जाण्यासाठी 640ची पिकनीवरनं बुक करणार होतो. पण विषय असा की तिथं नेमकी बस आली. मी त्यांना विचारलं का ही बस तिकडेच जाते का, तर ही बस तिकडं झाली. म्हणजे इथनं मेन हायवेवरनं 500 मीटरवर आहे नायनार ब्रिज. चालत मस्त अशी थंड हवा, मस्त एकदम भारी वाटतंय. तर आता चालत चालत जातो नायनार ब्रिजला. तुम्हाला दाखवतो कसं काय. इथं तो म्हणजे 1-1.5 किलोमीटर जाण्यासाठी पण 1000 रुपये मागतात इकडचे. म्हणजे आपल्याकडचे 250 रुपये. म्हणजे टुरिस्ट प्लेसला सगळं महागच असतंय. पण तरी जेवढं तुम्हाला सेव्ह करता येईल तेवढं सेव्ह करा. जसं काय आता मी रिक्षाच करत होतो तर मला जाताना बस दिसली तर मी तर धावत गेलो विचारू दे ही बस कुठे जाते नक्की. तर तिथंच येत होती. ते हायवेवर सोडला. इथं 500 मीटरवर आहे. हळू चालत माझ्यासाठी मी लवकरच नाही बोलता येणार, पोचेन र कसं तरी समजून घ्या. तर फर्स्ट टाईम बाहेर ट्रॅव्हल करते ते पण आपला देश सोडून इकडे श्रीलंकेला. पण लाईफमध्ये एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. तसं आता मी बघू काय होतं काय नाही. चालत तर बरीच जण मला चालत दिसलेली. तर बघू जर आपण फास्ट झाला तर मी रावना केव्जला पण मे बी लवकरच जाईन. मी बघीन हे आजूबाजूचे स्पॉट्स करता येईल तसा. तर बघू आता जाऊन कसं होतंय कसं नाही. सगळी मला विचारतात भाई तू नक्की एकटा गेलाय का, कारण की माझे फोटो कोण काढतंय काय करतंय कसं काय सगळी विचारतात. तर मी काय नाही सांगतं हो इकडचा खालचाच रोड आहे. मावशी बोलली ह्या साईडने जा, मग इकडनं नंतर वरती सर. तर बघू तिथं लिहिलं आहे ना नायनार्स विला लिहिलता. तर मी इकडं विला असेल तर काय नाही इकडंच आहे. काय भारी रोड आहे बघा जायला. नाही काय भारी म्हणजे इतका भारी वाटते ना, खतरनाकच. तिने मला सांगितलं का असं मला वाटतं ती पण इकडेच राहत असेल आणि ती इकडेच येते म्हणजे इकडेच राहतं म्हणतं वाटतंय. जायला हे वाकडं तिकडे रस्ते आहे. म्हणजे आता उतरते मी कचक्यान. पण मला तर वाटतंय चढताना जशी त्या लोकांची हाऊस झाली तशी माझी पण हाऊस होणार आहे. वा व्ह्यू बघा नायनार्स ब्रिजचा. जिंदगी. आणि इकडं चहाचे मळे केले जातात. नुवारा एरियाला पण आणि इथं येल्लाला पण चहाचे मळे खूपच बघू शकता. तर समोर पब्लिक दिसतंय तुम्हाला नसेल दिसत. तिथं गेल्या दिसायला तिथं मला दिसतं नायनार ब्रिजला जाण्यासाठी. माझ्याकडे रिक्षा एवढी आतमध्ये नसेल ना तिथं सोडून माझ्याकडे जात असेल तर ते करणं लागलं. सजेस्ट करेन की चालतच या. ग्रुप असेल तर चालतच या, एकटा असेल तरी चालत या पण चालतच या.
कारण की वातावरणाचा मस्त मजा घेत 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 तुम्ही चालत या. तुम्ही कशाला आलेत? फिरायला ना, का आराम करायला? फिरायला. तर फिरा, एक्सप्लोर करा सगळा. मस्त काय भारी व्ह्यू आहे. तुम्ही आल्यावर तुम्हाला समजेल हा व्ह्यू काय नक्की. इथं आलं सगळी बोलतान का भाई मला का ना सांगितला. एवढे दिवस मी येरे का विचार असतंय कोण येतंय का, मी एकटंच चालेल श्रीलंका, कोण येतंय का. पण नाही, शेवटी देवाची पण इच्छा होती का तू एकटा जा, बघ कसं असतं जग. काय आता बघू. आयला पण बनवलंय मस्त. उतरा मी धाबाधाब उतरतय. जाताना पापू 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 करत जाणार आहे मनात वाटतं. एक पण जण दिसत नाही तर म्हणा, काय माहित काय होतं. तर जाता जाता तुम्हाला असं पण रस्ता लागेल खरबरीत. भारी व्ह्यू आहे बघा. 9 आर्च ब्रिज. आणि बघ व्हिडिओ काढा करता कालीबारा जाऊ, म्हणजे फेमस बीच. ब्रिजवर एवढी गचरी तर नाही दिसत, पण ठीक आहे. बरीच लोक फोटो काढतात. असला कॉसला इसला जा तर बघू माझा फोटो कोण काढला भेटतं का नाही. आहेत बरीच लोक, याला त्याला सांगतो फोटो काढायला. बघा 9 आर्च ब्रिज, एल्लामधला फेमस, श्रीलंकेमध्ये एल्लामध्ये फेमस ब्रिज. बरीच लोक तिकडे फोटो काढतात. व्ह्यू आहे. तर नक्की एल्लाला आल्यावर इथं व्हिजिट करा. समोरून आहे तर माझे तर फोटो तर बरोबर नाहीत, तर मग माझा विचार चाललाय तिकडनं जाऊन इकडचं घ्यावा, म्हणजे फोटो जरा चांगले येतील तरी बघू कसं होतंय कसं नाही. तिकडनं बरीच लोक काढतात फोटो. तर आता काय होतं काय नाही. इकडं जाऊन तसा व्ह्यू भारी आहे. आता काय हा इकडचा व्ह्यू. बाबा इथं बसून फोटो काढायचा म्हणजे मौत का खूप आहे. सगळ्या व्हिडिओ वगैरे मस्त बनवून झाल्या. हा 9 आर्च ब्रिज. तर आता मी जात आहे रिटर्न. बघू जर आता पॉसिबल झालं रावना केव्ज तर आता करून घेईन. मे बी सी बघू होतं का नाही. तर वाजलेत तर किती 5:15. माझे थोडे कामं पण निघालेत, तरी मला ट्राय करायचं आहे आत्ताच रावना केव्ह करायचा. नाहीतर बघीन मी सकाळीच जाईन. आता काहीतरी दबाके खाईन. बघू आता कसं काय होतंय. ही शाळेतल्या पोरांची सहल आली इकडे 9 ब्रिज बघा. येस येस गो स्ट्रेट. तो काय बोलला बटलला मला माहिती नाही, मी बोललो स्ट्रेट. तर ही शाळेतली सहल चालले. तर म्हणजे आपल्या सहली जातात तसे यांच्या पण इकडे सहली आल्या बघायला. तर मना पण बघून काहीतरी बटलत असतील. तर आता काय तसं आपल्या पण टिंगले असेल तसं ते पण टिंगल करत. थकलो चालून चालून. असं वाकरा तिकरा उतरताना बोललेलं नाही इथनाच. उतरताना उतरते, चढताना अवटाईड झाले. आयला तिकडं ऊन नाही, इकडं येऊ दाबा घेऊन ये फोटो काढायला. चला आता बघू जमलं तर. आता मन वाटलं का काय नाही, दम लागले, जाऊ दे.